पाणी आटलं की म्हणजे केवढी क्वांटिटी होते आणि आता आळून केवढी झाली. थोडं शिजेपर्यंत ते काय जास्त वेळ नाही लागणार. मी पिका समजून खायला गेलो पण जनता थोडंसं काम सुरू आहे बघा. फणसाची भाजी आहे म्हणजे स्पेशल जनता भाजी बघा. इकडे जनता भाजी म्हणतात फणसाच्या भाजीला, कारण इकडे फणस खूप आहेत ना, सगळ्यांकडे फणस आहेत घरोघरी, काय टेन्शन नाही, म्हणून जनता भाजी. आमच्याकडे बिया फोडाचं काम दिलंय बाळाकडे, बाकी हे फणस सोलतात आणि कापा फणस आहे, असा पण आपण खाऊ शकतो. आणि हा कच्चा फणस आहे, कच्च्या फणसाची भाजी बनवायची. मी पिका समजून खायला गेलो पण एकदम कच्चा आहे. जनता भाजी बनवायला लोकांची लगबग बघा काय सुरू आहे ती सगळ्यांची, महिला मंडळींची. सगळं बनता ते चुलीवर. एवढा फणस हा, मिरची, कांदा, लसूण, मीठ, कढीपत्ता, जनता भाजी. रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहे बघा जनता भाजीची. तेल टाकलंय थोडंसं, टाकलंय काय कढीपत्ता, लसूण, मिरच्या, कांदा. मिरच्या अशा अख्ख्या अख्ख्याच फक्त मध्ये कट मारलं, बारीक नाही केलेल्या. पहिले मीठ टाकलं, मग पहिली मोहरी टाकली, मोहरी होती, मोहरी टाकली पहिली. हे बनवत आहे कढीपत्ता, राई, लसूण. ए मम्मी का मसाल्याचा डबा घे. हा बा आता हा फणसाच्या बिया टाकल्या त्याच्यात, आणि आधी ह्या बिया भाजून घ्या, म्हणजे शिजून घ्यायच्या ना व्यवस्थित, कारण तसे बिया शिजायला वेळ लागतो ना, त्यामुळे पहिल्यांदा बिया टाकल्या आणि त्या बिया पहिल्या शिजवायच्या व्यवस्थित आणि नंतर ती भाजी टाकायची. हळद टाकते आणि हे जेवण कसं म्हणजे बनवतातच छान, पण कसंही झालं ना तरी ते लागतं पण छान, खायला चव चांगली येते. आणि ह्या बिया शिजण्यासाठी ना झाकण मारून ठेवलंय, म्हणजे बिया लवकर शिजतील त्या, आणि ते खाली लागू नये म्हणजे करपू नये म्हणून थोडंसं वरतून पाणी टाकलं. पोह्याला कशी फोडणी देतो तसा वास आला पोह्याच्या फोडणी. तुमचं व्हिडिओ लावलो ना जेवणाचं, त्याच्यामध्ये गरे टाकत ह्या मोबाईल घेऊन गेला तो ओमकार, आमच्या ह्या काय सोळे करू लागलो तर ही सगळीच पळाली घेऊन. हा आणि आमच्याकडे कसं सगळेच म्हणजे रेसिपी बनवण्यात म्हणा किंवा जेवण बनवण्यात सगळ्यात हौशी आहेत आणि कोणत्याच गोष्टीला नाही. आता सगळे म्हणजे फणसाचे गरे होते ना ते आपण त्या भाजीत टाकून घेतले. आता ते थोडं शिजेपर्यंत ते काही जास्त वेळ नाही लागणार, कारण त्यातल्या त्या बिया आहेत म्हणजे त्या गोट्या आहेत ना त्या शिजल्या आहेत. आता फक्त गरे शिजायचे. जनता भाजी, जनता भाजीची शूटिंग. आता अजून मीठ टाकलं नाही ना आपण. हां आता खोबरं टाकलं, भाजी थोडी सुकी झाली की मग मीठ टाकायचं, कारण कसं ही भाजी आळते ना त्यामुळे मग मिठाचा अंदाज येत नाही, म्हणून ही भाजी पूर्ण व्यवस्थित शिजू द्यायची आणि नंतर मीठ टाकायचं. हां आणि मगाशी बघितली तुम्ही किती म्हणजे केवढी क्वांटिटी होती आणि आता आळून केवढी झाली आहे. आणि आता हे मीठ घालून झालं, खोबरं घालून झालं, आता ही भाजी आपली रेडी आहे. एक 5 मिनटं ठेवायची आणि नंतर चुलीवरनं खाली उतरवायची.
तर ही जी भाजी बनवते ना ती तशी माझी नात्याने काकी लागते, पण तिच्या वयाकडे जाऊ नका, पण ते नात्याने काकी म्हणूचं लागतं तिका. पाणी आटलं की आता पाणी पूर्ण सुटलं ना की मग आपण ह्याच्यावरनं चुलीवरनं खाली उतरवूया.